विजन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी गंगाधर कांबळे. आजच्या ठळक बातम्या गंगाखेडमध्ये. श्री संत जनाबाई महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयावर चर्चासत्र संपन्न. नमस्कार. गंगाखेडतील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या वेगवान आर्थिक प्रगतीला चालना देणे व देशातील आर्थिक व्यवहारांवर मार्गदर्शन करणे हा या चर्चासत्राचा मुख्य उद्देश होता. आपण पाहत आहात विजन न्यूज महाराष्ट्र विजन न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे. चला बातमी समोर पाहू. भारताच्या आर्थिक वाढीसमोरील आव्हाने या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गंगाखेड ते शनिवारी दिनांक 24 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या चर्चासत्रात विविध राज्यातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन विक्रम विद्यापीठ उज्जैन मध्य प्रदेशचे माजी कुलगुरू डॉक्टर अखिलेश कुमार पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आत्मारामजी टेंगसे होते. या चर्चासत्रासाठी साधन व्यक्ती म्हणून डॉक्टर जयभारत मंगेश कर्नाटक, डॉक्टर रत्नाकर कांबळे परभणी आणि डॉक्टर विशाल बेलुरे नांदेड यांनी मार्गदर्शन केले. डॉक्टर जयभारत मंगेशकर यांनी आपल्या भाषणात भारताचा वास्तविक जीडीपी वाढलेला दर 6.5 ते 7.5% दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केली. भारतीय अर्थव्यवस्था लवकरच $4 ट्रिलियन टप्पा ओलांडण्याच्या दिशेने वाटचाल करत असून जागतिक मंदी, राजकीय तणाव, व्यापार युद्धे, अमेरिकेकडून शुल्क वाढ, रुपयावरील दबाव व निर्यातीतील अडथळे ही प्रमुख आव्हाने असल्याचे त्यांनी नमूद केले. चर्चासत्राच्या दुसऱ्या जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारताचे निर्यात धोरण या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर एम.बी. धूत यांनी प्रगती टिकवून ठेवण्यासाठी अशा चर्चासत्रांची अत्यंत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन सचिव व अर्थशास्त्रीय विभाग प्रमुख डॉक्टर सतीश कुमार डांगे हे होते. या कार्यक्रमासाठी डॉक्टर संजीव क्षीरसागर, उपप्राचार्य डॉक्टर चंद्रकांत सातपुते, डॉक्टर उजळंबे, डॉक्टर संतोष गायकवाड, भारत हातेंबिरे तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश ढगे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर सचिन खोकले यांनी मानले. हे राष्ट्रीय चर्चासत्र भारताच्या आर्थिक भविष्याबाबत सकारात्मक व वास्तववादी दृष्टिकोन निर्माण करणारे ठरेल